मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज पूर्व विदर्भातल्या पूरग्रस्त भागाची पाहणी करतायत। मुसळधार पावसामुळे नागपूर, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय। चंद्रपुरातल्या पूर परिस्थितीची मुख्यमंत्र्यांनी आज पाहणी केली। दुपारी चंद्रपुरात आलेल्या मुख्यमंत्र्यांनी संजयनगर आणि रहमतनगर या दोन ठिकाणी भेट दिली। जिल्हाधिकारी कार्यालयात लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची त्यांनी बैठक सुद्धा घेतली। तत्पूर्वी पूरग्रस्त भागाची पाहणी करताना पडलेल्या घराच्या ठिकाणी जाऊन मुख्यमंत्र्यांनी लाभार्थ्यांना त्यांच्या घरी जाऊन चेक्स दिले। चंद्रपूरमध्ये पुरात मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना 1.5 लाखांऐवजी 2.5 लाख रुपये मदत देण्याची घोषणा यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली आहे। मात्र चंद्रपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सर्वाधिक नुकसान झालं असताना मुख्यमंत्र्यांनी ग्रामीण भागाला भेट देणं टाळलंय। त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यावर ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे। सततच्या पावसामुळे वाशिम जिल्ह्यात शेतीचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। हजारो हेक्टर शेती खराब झालेली आहे। मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या भागाचा दौरा केलेला आहे। शेतकऱ्यांच्या नेमक्या मुख्यमंत्र्यांकडून काय अपेक्षा आहे हे खुद्द शेतकऱ्यांकडून जाणून घेऊया। काका, मला सांगा, नेमकं तुम्हाला काय मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा आहे? आम्हाला चालू अधिवेशन असताना मुख्यमंत्री इथं विदर्भामध्ये आले, परंतु या ठिकाणी त्यांनी कोणत्याही प्रकारची मदत जाहीर न केल्यामुळे आमच्या इच्छा अशा होत्या की या ठिकाणी प्रत्यक्ष त्यांनी कमीत कमी आता अधिवेशन चालू असताना विदर्भातल्या लोकांना खरडून गेलेली लाखो एकर जमिनीच्या संदर्भात हेक्टरी कमीत कमी 25,000 रुपये त्यांनी आम्हाला मदत द्यावं असं आमचं म्हणणं आहे। आणि त्याच दृष्टिकोनातून आम्ही हे ग्रामीण भागातून सगळे शेतकरी या ठिकाणी एकत्रित आलेला आहे। नुकसान भरपाई मिळाली पाहिजे। नुसती नुकसान भरपाई म्हणजे आश्वासनच नाही तर मिळाली पाहिजे। 2 वर्षाच्या आधी विलासराव देशमुख यांनी अमरावतीला जाहीर केलं होतं, पण ते आणखी 2 वर्षानंतर मिळालंच नाही। फसवी आश्वासन न देता ठोस आश्वासन द्यावे आणि ते पूर्ण करावे अशा मुख्यमंत्र्यांनी फसवी आश्वासन नव्हे तर ठोस आश्वासन द्यावं आणि ते पूर्ण करावं असं वाशिम जिल्ह्यातील लोकांचं म्हणणं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अंकुश संजय शेंडे, IBN लोकमत, वाशिम। भीती अशी वाटते आहे की ज्या मोठ्या प्रमाणामध्ये आत्महत्या शेतकऱ्यांच्या या विदर्भात झाल्या होत्या ते पुन्हा दृष्ट चित्र